जय गुरुदेव. जे निमिषे निमिषे भजन सुख घडे, तितुकेची भव दुःख विघडे. इकडे भजन जितुके चढे, तितुके झडे पापही. संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परम रहस्य या प्रासादिक ग्रंथातून सामान्य जनाला, जे संसारामध्ये व्यस्त आहेत अशा माणसांना, जे भोळे बाबडे आहेत, ज्यांना जप तप साधना करणं शक्य नाही, अशा माणसाच्या कल्याणासाठी नामस्मरणाचा मार्ग, नामस्मरणाच्या अभ्यासानं त्याला जीवनमुक्त होता येतं हे सांगत आहेत. ही ओवी मागील अभ्यास योगाचा पुढील टप्पा सांगणारी आहे. मागच्या ओवीत माऊलीने सांगितलं होतं की अष्टप्रहरातून केवळ एक निमिष म्हणजे एक क्षण, एक वेळा शिवाय नमा नाम घ्यावं, जे पूर्ण निष्ठेने परमात्म्याला समर्पित करावं आणि त्या नाम स्मरणाचा अभ्यास करावा. जसा जसा अभ्यास वाढत जाईल, क्षणाक्षणानं अज्ञान दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश प्राप्त होईल. आता या ओवीत माऊली त्या एक एक क्षणाच्या भजनाचं आणि नामस्मरणाचा काय अद्भुत परिणाम साधकाच्या जीवनावर होतो याचं गणित सांगत आहेत. भजन आणि भव दुःखाचा नाश याचा थेट संबंध स्पष्ट करणारी ही ओवी आहे. आता आपण या ओवीतील प्रत्येक चरणाचा सविस्तर भाव समजून घेऊ. जे निमिषे निमिषे भजन सुख घडे, जो जो क्षण, जेव्हा जेव्हा अंतकरणातून आपण परमेश्वराचं शिवाय नमः हे नाम घेतो, त्यावेळेस ते नाम घेताना, त्या भगवंताचं स्मरण करताना जो आनंद मिळतो, जे आत्मिक सुख अंतकरणात निर्माण होतं, त्या सुखाबद्दल माऊली येथे सांगतात. भजन या शब्दाचा अर्थ येते टाळ मृदंग वाजून गाणे असा नाही, तर भज म्हणजे परमात्म्याशी एकरूप होणं, त्याचे अखंड अनुसंधान राखणं. शिवाय नमः म्हणताना त्या सद्गुरुनाथांनी, ज्या सद्गुरुनाथांनी आपल्याला नाम दिलेलं आहे, त्या सद्गुरुनाथाचं स्मरण करून शिवाय नमः म्हटल्यानंतर आपण सद्गुरुनाथाशी जोडल्या जातो. जेव्हा आपण रोजच्या अभ्यासानं नाम स्मरण करण्याचा अभ्यास शिवाय नमः शिवाय नमः म्हणताना मुखातून नाम, मनी सद्गुरुनाथाच्या चरणाचं ध्यान, असा अभ्यास आपण करू लागतो, तेव्हा आपण भौतिक सुखाच्या पलीकड जातो. भजन सुख म्हणजे जसं जसं नाम घेत जाऊ, संत म्हणतात सुधेऊनी गोड नाम तुझे शिवा, साखरेपेक्षा गोड नाम आहे. आणखीन एक प्रमाणात संत म्हणतात अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अमृतापेक्षा गोड नाम आहे. ते नाम उच्चारताना देवाचा, सद्गुरूचे स्मरण करत नाम उच्चारलेलं असतं. त्यावेळेस संसारातलं दुःख विसरून जातं तेवढा काळ, आणि सद्गुरूच्या स्मरणामुळं आणि मुखातून उच्चारलेल्या नामामुळं ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. हे सुख बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसते. आपण अभ्यास करू शकता, याचा अनुभव घेऊ शकता. मुखानं शिवाय नमा म्हणा आणि मनानं गुरुमूर्तीचं ध्यान करा, गुरुचरणाचं ध्यान करा आणि मुखानं शिवाय नमा म्हणा. एक अद्भुत अनुभूती
आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. पुढं माऊली म्हणतात, तितुकीची भवदुःख विगडे. जसं जसं आम्ही नाम घेऊ, मनानं सद्गुरुनाथाचं ध्यान करू, तितक्याच प्रमाणात त्याच क्षणी भव म्हणजे संसार, जन्म मृत्यूचं चक्र आणि त्यापासून मिळणारी त्रिविध ताप, हे ताप 3 प्रकारचे आहेत. एक आदिभौतिक, दुसरं आदिदैविक आणि तिसरं आध्यात्मिक दुःख, आध्यात्मिक ताप. आदिभौतिक दुःख शेजाऱ्या पाजाऱ्याकडून होणारं, भौतिक वस्तूकडून होणारं दुःख म्हणजे आदिभौतिक दुःख. राजाकडून त्रास होणं किंवा शेताच्या भांडणात शेजाऱ्याकडून त्रास होणं, हे आदिभौतिक दुःख आहे. आणि दुसरं दुःख आहे आदिदैविक. महापूर, भूकंप या ज्या गोष्टी होतात आणि त्याच्यातून आपल्या संपत्तीचं, जीविताचं जे नुकसान होतं, त्याला आदिदैविक दुःख म्हणतात. आणि तिसरं दुःख आहे आध्यात्मिक दुःख. हे आध्यात्मिक दुःख 2 प्रकारचं आहे. वात, पित्त, कफ या शारीरिक दोषानं होणारं दुःख हे बाह्य आध्यात्मिक दुःख आहे. आणि मान, अपमान, सुख दुःखामुळं मनाला जे होणारं दुःख आहे ते अंतर आध्यात्मिक दुःख आहे. या दुःखातून बाहेर निघायचं असेल तर भगवंताला समर्पित, सद्गुरूला समर्पित व्हायचं की गुरु महाराज, तुम्ही या देहाचे, या प्रपंचाचे करते करविते तुम्हीच आहात. तुम्ही दिलेलं शिवाय नमा हे नाम मला तारणार आहे. मग कुठलीही संसारात परिस्थिती येऊ, कितीही कठीण प्रसंग येऊ, की ही गुरु माऊलीची इच्छा आहे समजून त्या भगवंताचं नाम घेतो साधक. आणि आनंदाचा प्रसंग जरी आला तर हुरळून जात नाही. हे गुरु माऊलीच्या कृपेनं प्राप्त झाला आहे असा समाधानाचा भाव ठेवून मुखात अखंड शिवाय नमा नाम आणि मनामध्ये गुरु माऊलीचं ध्यान, या अभ्यासानं विघडे म्हणजे त्रिविध तापाचं दुःख. कुठलीही परिस्थिती आली, माऊलीची इच्छा आहे, माऊली माझ्या कल्याणासाठी करत आहेत असा भाव ठेवून मनातून माऊलीचं स्मरण, सद्गुरूचं स्मरण करतो आणि मुखानं शिवाय नमा म्हणत आदिभौतिक परिस्थितीवर मात करतो. भूकंप आला, महापूर आला, सर्व आपला प्रपंचच गुरु माऊलीला समर्पण केलेला आहे. जे होत आहे ते माऊलीच्या इच्छेनं होत आहे. यामध्येही माझ्या कल्याणाचा माऊलीचा हेतू असावा असा भाव ठेवून तो साधक मुखानं भगवंताचं नाम आणि मनानं गुरु माऊलीचं ध्यान करून आदी दैविक तापापासून वाचतो. राहिला आध्यात्मिक ताप. जैसा तैसा भोग घडो या देहाशी, न घालूत महाशी संकटाते, परीत महाशी मागणे हे एक, वियोगाचे दुःख देऊ नका. असा भक्त म्हणतो, या शरीराला का भोग यायचे ते येऊ द्या, ते माझ्या प्रारब्धाचे आहेत. देह कष्ट ते प्रारब्धाचे आहेत, सुख भोग ते जंगमलिंगाचे आहेत. असं देहाच्या आजारापासून स्वतःला वेगळं पाहतो आणि तो एकच म्हणतो, देवा मला कितीही आजार झाला तर तुझ्या चरणाचं मला मनातून विस्मरण होऊ नये आणि मुखात तुझं नाम राहो. मारी तारी चित्ती आहे ते करावे, आम्ही जीवे भावे शरण आलो. देवा तू मार तार काही कर, आम्ही तुझे पाय सोडणार नाही आणि मुखातलं तू दिलेलं नाम सोडणार नाही. या भावातून आध्यात्मिक दुःखावर मात करतो. राहिलं मनाची व्याधी, जे मन सद्गुरूला अर्पण केलं ते मन अखंड सद्गुरुनाथाच्या चरणाच्या ध्यानात रमलेलं असतं. ते
मनात संकल्प विकल्प येत नाहीत आणि अंतर आध्यात्मिक दुःख विरघळून जातं. हा साधक त्रिविध तापाच्या पलीकडे जातो. त्रिताप हा पाळा शरीरा भोवता, देहाची या माता कर्मसूत्र. हा पाळा शरीराला आहे आणि मी या शरीरापेक्षा वेगळा आहे. मी गुरु माऊलीचा आहे आणि गुरुनं दिलेलं नाम आणि ते नामी वेगळं नाही या अभ्यासात असतो. हा अध्यात्मातील अतिशय सुंदर नियम आहे. जितका वेळ आपलं मन सद्गुरुनाथाच्या मूर्तीमध्ये, त्यांच्या दर्शनात, त्यांच्या पूजनात, त्यांच्या स्मरणात रमतं, तितका वेळ मनातून संसाराची काळजी, भीती, दुःख पूर्णपणे नाहीसं होतं. कारण एका म्यानामध्ये दोन तलवारी राहू शकत नाहीत. तसेच ज्या क्षणी मनामध्ये सद्गुरूचं स्मरण असतं, सद्गुरूची मूर्ती असते, सद्गुरूचे चरण असतात आणि मुखामध्ये सद्गुरूनं दिलेलं शिवाय नमा हे गोड नाम असतं, तितका काळ संसारिक दुःख राहूच शकत नाही. तो क्षण संसाराच्या पाशातून मुक्त करणारा असतो. असाच अखंड आसनी शयनी भोजनी गमनी, प्रेमेशूळ पाणी समरावा तो शिव. चालताना, बोलताना, उठताना, बसताना, जेवताना, खाताना अखंड भगवंताचं चिंतन जर होत गेलं तर आपण सर्व काळ अवघा आनंदाचा काळ, पोटी भरला जास्वनीळ. आपण जितका वेळ नामस्मरण करू, मुखानं नाम घेऊ आणि मनानं सद्गुरुनाथाचं स्मरण करू, त्या सुंदर रूपाचं स्मरण करू, तितका काळ आपला आनंदाचा राहील आणि आपल्या देहातील अज्ञानाचा अंधार नाहीसा होईल. शिव शिव म्हणता म्हणता आपण शिवस्वरूप होऊन जाऊ. याला म्हणतात भवदुःख दूर होणे. इकडे भजन जितुके चढे, साधकाच्या अंतकरणात त्याच्या साधनेने, त्याच्या अभ्यासाने, त्याचं जसं जसं मुखानं तो नाम घेण्याची पद्धती, तो अभ्यास वाढवतो, मनाला सराव करतो गुरुचं स्मरण करण्याचा. प्रत्येक परिस्थितीमध्ये गुरु माऊलीचं स्मरण करणं, त्यांची इच्छा आहे समजणं, त्यांची कृपा आहे समजणं आणि मुखानं शिवाय नमा नाम घेणं. हा अभ्यास जसा जसा वाढत जाईल, भजन जितुके चढे, भजनाचा रंग, भज म्हणजे परमात्म्याशी जोडलं जाणं, मुखानं नाम घेणं आणि मनानं त्याचं स्मरण करणं, हे जितकं अधिक होईल, ह्याची व्याप्ती जितकी वाढत जाईल, तितकी साधना परिपक्व होईल आणि आपण संसारातील दुःखापासून दूर जाऊ. चढे म्हणजे प्रगती होणे. सुरुवातीला साधक एक क्षण, एक वेळा नाव घेत होता, पण तो सराव वाढत जाऊन प्रत्येक क्षण त्याचा नाममय झाला आणि मन त्याचं गुरुच्या स्मरणात तल्लीन राहू लागलं आणि क्षणाचा, तासाला आणि शेवटी प्रत्येक श्वासाला, प्रत्येक श्वास घेताना शिवाय नमा म्हणू लागला आणि प्रत्येक श्वासाला सद्गुरुनाथाच्या चरणाचं स्मरण करू लागला. जशी जशी ही भजनाची पातळी उंचावत जाते, तसा तसा साधक देवाच्या प्रेमात, सद्गुरुनाथाच्या प्रेमात बुडत जातो. अखंड मुखात शिवाय नमा, मनामध्ये सद्गुरुनाथ त्या झोपाळ्यावर बसलेले आहेत. आप्पा कपाळावर भस्म लावलेलं आहे, कुमकुम लावलेलं आहे, चेहऱ्यावर अद्भुत आनंद आहे, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आहेत, शुभ्र पांढरा शर्ट, पांढरी धोती परिधान केलेली आहे, माऊलीचे चरण चांदीच्या पाट्यावर ठेवलेले आहेत. माऊलीच्या चरणाचा मी अभिषेक करत आहे, माऊलीच्या चरणाला मी विभूती लावत आहे, माऊलीच्या चरणाचं मी तीर्थ घेत आहे, माऊलीच्या चरणावर मी बिल्वपत्र वाहत आहे. या गुरुपूजेमध्ये मन लागतं आणि
मुखानं अखंड गुरुनं दिलेलं शिवाय नमा नाम उच्चारण होतं, तितुके झडे पापही. जितकं हे मनानं स्मरण होतं आणि मुखानं नामाचं उच्चारण होतं, तितक्याच प्रमाणात जन्म जन्मांतरीची सगळे पाप, सगळे कुसंस्कार आणि अज्ञान गळून पडतं. अध्यात्मात पाप म्हणजे केवळ चुकीचे कृत्य नाहीत, तर आत्मस्वरूपाचा विसर पडणं, स्वतःला देह समजणं हे सर्वात मोठं आध्यात्मिक पाप मानलं जातं. जसं जसं भगवंताचं नाम उच्चारू आणि गुरु माऊलीचं स्मरण करू, शिवदास म्हणे भृंगी कीट न्यायी, शिवरूप होय निश्चयशी. भययुक्त ध्यानानं ती आळी, भुंग्याचं ध्यान करत करत ती भुंगा होते. तसं सद्भावनेनं शिष्य गुरुनाथाचं स्मरण करतो आणि मुखानं गुरुनं दिलेलं नाम उच्चारत उच्चारत तो गुरुरूप होतो, तो शिवस्वरूप होतो आणि त्याच्या अज्ञानाचा आणि पापाचा थर नाहीसा होऊ लागतो. जसं गढूळ पाण्यात तुरटी फिरवली की पाणी स्वच्छ होतं, तसंच भजनाच्या प्रभावानं, नामस्मरणाच्या प्रभावानं अंतकरण पूर्णपणे शुद्ध होतं. पापाचे अस्तित्व संपून जाते, कारण पापाचा आश्रय असणारी मी देह आहे ही बुद्धी निघून जाते आणि शिव शिव म्हणता म्हणता साधक शिव स्वरूप होतो. माऊलीला या ओवीतून उपदेश करायचा आहे, तू संसाराचे दुःख आणि मनातील पापे नष्ट करण्यासाठी वेगळा संघर्ष करू नकोस. तू फक्त भगवंताचं, सद्गुरुनाथाकडून प्राप्त झालेलं शिवाय नमा नामाचं उच्चारण कर आणि मनामध्ये गुरुरूपाचं स्मरण कर. जसा तसा तुझा एक एक क्षण नाम उच्चारणात जाईल, मन गुरुस्मरणात जाईल, तसं तसं संसारातले दुःख चिंता आपोआप वितळत जाईल. तुझ्या अंतरात भजनाचा रंग, नाम संकीर्तनाचा रंग जितका गडद चढेल, तितकी तुझ्या जन्मांतराची पापे सहजपणे गळून पडतील आणि शुद्ध चैतन्य स्वरूप परमात्म्याची तुला गुरुकृपेने अनुभूती येईल. ओम शांती शांती शांती.